हे जे लॉकडाऊन आता सरकारने जे काही लॉकडाऊन अनाऊन्स केलं आहे त्या बाबतीत आपल्याला सूचना देण्यासाठी काही हे माझ्या माहीत हे अच्छा बरं ठीक आहे. सो येथे महाराष्ट्र सरकारने जे काही लॉकडाऊनच्या बाबतीत जाहीर केलेलं आहे त्या बाबतीत आपल्याला ब्रीफ करण्यासाठी आमची काय भूमिका आहे त्यासाठी आपल्याला मी बोलवलेलं आहे. सर्वात प्रथम हा जो लॉकडाऊन आहे ते लोकांसाठी आहे. ते आता सध्या जे कोविडची परिस्थितीमुळे जे काही आपले लोक आजारी आहेत आणि ज्यांना हॉस्पिटलची गरज आहे त्या लोकांसाठी आहे. आणि आपलं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे त्याच्यावर जास्त भार पडू नये म्हणून काही लोकांवर प्रतिबंध घालण्यात आलेले आहे. हे म्हणजे हे फक्त जनहितासाठी शासनाने केलेलं आहे. तर काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स दुकाने बंद राहतील पण एसेन्शियल जी काही दुकाने आहे एसेन्शियल सामग्रीची दुकाने आहेत ते सुरू राहणार. आणि महत्त्वाचं असं की ग्रॉसरीची दुकाने जे आहेत ते सुरू राहणार. त्याच्यामध्ये कुठलाही प्रकार नाही. राहदारीसाठी इकडे तिकडे जाण्यासाठी सर्व प्रकारचं पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू आहे. त्याच्यामध्ये रेल्वे आणि बस तसेच काही इमर्जन्सीसाठी प्रायव्हेट व्हेकलसुद्धा वापरण्याची संधी देण्यात आलेली आहे. सर्वात मोठं आहे की मागच्या वेळेस पासचं सिस्टम होतं. बरेचसे लोकांना पास काढावे लागत होते आणि मग त्याची चेकिंगही करावी लागत होती. ह्यावेळी आम्ही पोलिसांच्या वतीने शासनाला विनंती केली होती आणि त्याप्रमाणे शासनाने मान्यही केला आणि ह्यावेळी कुठल्याही पासची कुठलाही प्रावधान केलं गेलं नाही. आणि आमच्या सर्व पोलीस घटकांना आम्ही सूचना दिलेली आहे की जर काही इमर्जन्सी कामासाठी कोणी गेला असेल आणि तो निघाला असेल तर विनाकारण इतर कुठल्याही प्रकारची त्यांच्याकडे काही अनुज्ञप्ती असेल ह्याबाबतच्या विचारणा करता कामा नये. तर हे झालं पासची गोष्ट. त्या व्यतिरिक्त आमची अशीही सूचना लोकांना देण्यात आलेली आहे की सध्याची परिस्थिती थोडी कठीण आहे. लोक जर घरचे बाहेर निघत असतील त्यांना सर्वांना जाणीव आहे की 144 लागू आहे. 5पेक्षा जास्त लोक आपण बाहेर पडता कामा नये. तरी जर ते बाहेर पडत असतील तर खरोखरच त्यांना काहीतरी जरुरी काम असेल म्हणून ते बाहेर जायचं असेल. अशा वेळेस विनाकारण त्यांना अटकवणं विनाकारण चार्ज लावणं ही सगळी गोष्ट होता कामा नये. ह्याबाबत स्पष्ट निर्देश आम्ही आज दिवसभर आपले सर्व युनिट हेड जे आहेत जेवढे CP बंबई वगळतं आमच्याकडे जे आहेत त्यांना सगळ्यांना तशी सूचना देण्यात आलेली आहे. कुठल्याही प्रकारचं फोर्सचा वापर म्हणजे समजा कुठे कोणी उल्लंघन करत असेल तर जोपर्यंत जाणून बुजून उल्लंघन नाही तोपर्यंत कुठल्याही काठीचा वापर करता कामा नये. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की जर कुठेतरी तुम्ही जाळपोळ करत असाल पब्लिक प्रॉपर्टीला नासधूस करत असाल तर नाईलाजाने आम्हाला फोर्सचा वापर करावा लागेल. पण सहजासहजी अंग्रेजीमध्ये त्यांना रेस्ट्रेंट आणि थोडा रेस्ट्रेंटमध्ये राहायला सांगितलेलं आहे. कारण का ही परिस्थिती लॉ अँड ऑर्डरची तशी नाही. म्हणजे ही परिस्थिती पॅन्डेमिकमुळे झालेली आहे. काही लोकांना नाईलाजाने काही काम करावे लागत आहे. तर तोही इन्स्ट्रक्शन आम्ही दिलेला आहे. जर आपल्याला डिप्लॉयमेंटच्या बाबतीत सांगायचं असलं तर आमचे होमगार्डचे लोक आमचे पोलीसचे लोक हे सर्व आम्ही संमिलित स्वरूपाने काम करतो आहेत.
आमच्याकडे जे आकडे आहेत ते आपल्याला पण त्याची कॉपी दिली जाईल. जवळजवळ 13,000 होमगार्ड आहे. SRPFची कंपनी सज्ज आहेत. 22 कंपनी SRPFची आहे. आम्ही सर्व जे काही म्युनिसिपल अथॉरिटीज आहे, ग्रामपंचायत आहे, त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याबरोबर उभे राहून ह्या परिस्थितीला हाताळणार आहोत. आमची ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही विनंती आहे सगळ्यांना की आपण आपल्या स्वतःची काळजी घ्या. बाहेर निघालात, लोकांच्या मध्ये सामील झालात, मास्क घातला नाही, हात धुतले नाही घरी येऊन, तर सध्याची परिस्थिती हळूहळू विकट होत चाललेली आहे. ह्याला कमी करण्यासाठी आम्ही आपल्याबरोबर म्हणजे पोलीस आपल्याबरोबर उभे आहोत. आपण जर हे जे काही शासनाने अटी घातलेली आहे जर ह्याचं पालन केलं, हे जगात तसं झालेलं आहे. बघा, एवढे मोठे मोठे जे विश्वमध्ये देश आहेत त्यांनीसुद्धा बंदी घातलेली आहे, त्यांनीसुद्धा लॉकडाऊन केलेलं आहे. मग आपल्यासाठी हे नवीन नाही, पण ह्याच्यासाठी जर सगळ्यांनी मिळून संमिलित स्वरूपाने जर हे अटीचं पालन केलं तर मला वाटतं 15 दिवसच्या आधी आपले हे आकडे कमी होत जातात. आणि त्यासाठी पोलिसांनी तसं मी सांगितलं की पोलिसांच्याकडे पॉवर आहे, पोलिसांकडे ॲक्ट्स आहेत, त्यांचा वापर शक्यतो कमी ते कमी ह्यावेळी आम्ही करणार आहेत. मात्र जर लोकांनी सहकार्य केलं नाही आणि विनाकारण आपण थोडाफार जरा म्हणतो की फार उत्साही प्रवृत्ती दाखवली तर कारवाई निश्चित होणार, त्याच्यामध्ये वाद नाही. मात्र ती कारवाई आम्हाला करायची नाही. आणि आम्ही सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे की वर्क विथ लॉट ऑफ रेस्ट्रेंट. आणि आमचे पोलीस फोर्स मागच्या वेळेस बरेचसे लोक याच्यामध्ये कोविडची लागण त्यांना पण झाली होती. यावेळी शासनाच्या मदतीने जवळजवळ 81% लोकांना आम्ही लसीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला डोस आणि दुसरी डोससुद्धा सामील आहे. म्हणून आमचे पोलीस फोर्सचे जेवढे लोक आहेत ते सर्व लोक हे काम करण्यासाठी आता सध्या तरी सज्ज आहेत. चर्चा होती की काही वयाच्या नंतर तुम्ही लोकांना घरी राहण्याची परवानगी देऊ, पण मला असं वाटतं की हे जे संकट तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे आणि त्याच प्रामुख्याने शासनाच्याच ही जबाबदारी आहे, ते आम्ही पोलीस फोर्सचे हेडच्या नात्याने आणि आमचे सर्व सहकारी आणि सर्व कर्मचारी बंधूंच्या नात्याने आम्ही ह्याच्यामध्ये जे काही आम्हाला करता येईल, ह्याला जेवढा काही कमी करता येईल, आमच्याकडून जे काही प्रयत्न करता येतील ते आम्ही सर्व करू. आणि त्यासाठी मी परत एकदा सांगतो की आम्हाला जनतेची मदतची गरज आहे. आम्ही जनतेच्या सोबत उभे राहून जनतेसाठी काम करतो आहे. त्यासाठी आमच्या प्रदेशाची जनताला माझी विनंती आहे की आपल्याला सर्वांना हे अटी माहिती आहे. आम्ही आपल्याला सुचवलं की आम्ही कुठलंही विनाकारण फोर्सचा वापर करणार नाही, त्याची आम्ही हमी देतो. मात्र आपणसुद्धा आम्हाला तशी पाळी देता कामा नये, एवढंच सांगू शकतो. हिंदी में ये जो महाराष्ट्र शासन ने लॉकडाउन का आदेश जारी किया है, वो आदेश आज 8 बजे से लागू हो जाएगा. उसमें कुछ प्रतिबंध शासन ने लगाए हैं. वो प्रतिबंध शासन ने कई माध्यम से लोगों तक पहुंचाने की कोशिश की है.
और मैं भी आपके इस माध्यम से बताना चाहूँगा कि देखिए, शासन ने इस बार बहुत सोच समझ के रोज़मर्रा की ज़िंदगी में किसी भी आदमी पर कोई असर ना आए, इसलिए सारे ग्रॉसरी की दुकान जो आपको रोज़ के खाने की समस्या है उसको नज़र में रखते हुए उनको शुरू रखा है। एसेंशियल कमोडिटीज़ की जो भी दुकानें हैं वो शुरू रखी गई हैं। इसके अलावा सारा ट्रांसपोर्ट शुरू है, पब्लिक ट्रांसपोर्ट की जहाँ तक बात है। प्राइवेट ट्रांसपोर्ट भी जहाँ इमरजेंसी है वहाँ के लिए अलाउ किया गया है। और सबसे बड़ी बात यह है कि जो महाराष्ट्र में पिछली बार जब लॉकडाउन हुआ था तो एक पास की प्रथा की गई थी। अब वो पास की प्रथा इस बार हमारे सजेशन से शासन ने इस बार लागू नहीं की है। उसका मतलब ये हुआ कि आपको कहीं जाना है और आपके पास जेन्युइन रीज़न है तो आप जा सकते हैं, और पुलिस आपको उसके लिए बिना कारण हैरान नहीं करेगी। उसकी जवाबदारी हमने ली है। हमने अपने सारे घटकों को, सारी यूनिट्स को ये कहा है कि जो अगर कोई आदमी या कोई परिवार जिसको बहुत कोई ज़रूरी काम है तो उनको आप बिना कारण न रोकें। बट हमारी गुजारिश यही है कि जब तक बहुत ज़्यादा ज़रूरी न हो आप अपने घर से बाहर न निकलें। इस काम के लिए जहाँ तक पुलिस का सवाल है, हमारे पास मनुष्यबल है। होमगार्ड के करीब 13,000 से ऊपर लोग हमारे साथ हैं। SRPF के 22 कंपनियाँ हमारी इस काम के लिए तैयार हैं। उसके अलावा जो भी म्यूनिसिपल कॉरपोरेशंस हैं और जो भी गवर्नमेंट के दूसरे अंग हैं उनके साथ मिल के हम ये काम कर रहे हैं। और जहाँ तक हमारे पुलिस वालों का सवाल है, एक प्रश्न ये उठा था कि पिछली बार हमारे बहुत से पुलिस वाले जो हैं उनको कोरोना हुआ और उसमें बहुत से लोग हताहत भी हुए। लेकिन सरकार की मदद से, शासन के निर्णय से हमारे यहाँ करीब 81% जो हमारा फोर्स है उसको हमने वैक्सीनेशन दोनों डोज करीब उनको लग चुकी हैं। तो इसलिए इतनी बड़ी समस्या को सामने देखते हुए, जिसमें पूरे प्रशासन के सारी यंत्रणा लगी हुई है, हमने ये निर्णय लिया है कि हमारे जितने भी पुलिस कर्मचारी हैं वो सब कंधे से कंधा मिलाकर ये काम करेंगे और लोगों को सुरक्षित लगने के काम करेंगे। देखिए, ये सारी चीज़ें जनहित के लिए हैं। मैं आपके चैनल से जनता को बताना चाहता हूँ कि जो भी रेस्ट्रिक्शन आपके ऊपर लगाए जा रहे हैं बहुत ही मिनिमल हैं, लेकिन वो आपकी ज़िंदगी के लिए बहुत इम्पोर्टेंट है। और मैं भी यही गुजारिश कर रहा हूँ, शासन की भी ये अपेक्षा है कि आप ये मिनिमल से मिनिमल जो कम से कम जिन्हें कहा जाए ऐसे जो आपके ऊपर प्रतिबंध लगाए गए हैं उसका आप कृपा करके पालन करें। हमने अपने सारे फोर्स को ये कहा है कि आप जहाँ तक संभव हो सके तब तक आप किसी भी प्रकार का फोर्स, किसी भी प्रकार की अनुचित तरीके से नागरिकों से बिहेव न करें। और हमारी अपेक्षा है कि जो भी नागरिक हैं इस प्रदेश में वो ऐसा मौका पुलिस को नहीं देंगे। लेकिन इसका मतलब ये नहीं है कि जो अगर आपने कायदा अपने हाथ में लिया और किसी प्रकार की आगजनी या कोई और कार्यक्रम किया तो फिर भाई पुलिस को जो काम है वो करना पड़ेगा। उस समय फोर्स यूज़ होगा, लेकिन वो मुझे पर्सनल तौर से एक बड़ी दुख भरी बात होगी, क्योंकि मैं आज भी यही गुजारिश कर रहा हूँ कि सब लोगों ने जो लोग हमारे प्रदेश में हैं, जो शासन ने जो निर्णय जाहिर किया है उसका पालन करें और हमारे साथ मिलकर इस इतनी बड़ी महामारी को कम से कम एक मुकाबला और एक तरीके का प्रयत्न करें, जिससे कम से कम आगे मैं तो कहता हूँ 15 दिन नहीं, शायद एक हफ्ते में ही जो अगर सारे लोगों ने सारे प्रतिबंध अपने ऊपर लगाए और वैसा उन्होंने कोशिश की
तो ये कम होगा और 15 दिन के बाद शायद हम पूर्ववत तो ज़िंदगी की बात नहीं हो सकती, लेकिन हाँ कम से कम ये प्रतिबंध उठ जाएंगे। यही मैं इस चैनल के थ्रू सबसे कहना चाहूँगा। फिर से गुजारिश करता हूँ कि सारे लोगों ने जो भी इसको सुन रहे हैं हमारे साथ मिलकर इस इतनी बड़ी महामारी को एक तरीके का सामना करें और हो सकेगा तो धीरे धीरे हम लोग इससे बाहर निकल के आ सकेंगे। जी। आम्ही तुम्हाला सांगितलं, जर तुम्ही जाणून बुजून सगळा माहिती असून सुद्धा जर एक काहीतरी बेकायदेशीर जमवून जर करत असाल तर त्याच्यावर पोलीस तर कारवाई करणार, पण सहजासहजी जर नजरचुकीने काही झाला असेल तर तशी गोष्ट आणि त्या प्रकारची कारवाई आम्ही आमच्या घटकांना सांगितलेलं आहे की तुम्ही तसं करू नये. येस. मुंबई ठाणे आणि पुणे या रेल्वे स्थानकावरती परप्रांतीयांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे त्यांच्या राज्यांमध्ये जाण्यासाठी. तिथे कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्या संदर्भात आपण काय? आम्ही आताच ADG रेल्वेशी बोललो आहे. त्यांनासुद्धा मी हे सांगितलं आहे की रेल्वे प्रोव्हाइड करणं तर आमच्या अखत्याराखाली नाही, म्हणजे ट्रेनची सुविधा प्रोव्हाइड करणं तर बहुतेक ट्रेनची अथॉरिटीचे काम आहे, पण ते जी गर्दी आहे त्याच्यामध्ये सुद्धा मागे काही प्रकरण झाले होते, तसे प्रकरण होता कामा नये. शेवटी ते जाता आहे कारण काय त्यांच्या पोट भरण्यासाठी इथे त्यांना वाटत असेल, पण तसं शासनाने इथे प्रयोजन केलं आहे, पण तरी जर त्यांना जायचेच असेल तर मी परत सांगतो की आम्ही त्यांच्यावर म्हणजे नियंत्रण ठेवणार त्यांच्यावर, पण विनाकारण काही फोर्सचा वापर करून आणि तशी घटना नाही होणार. आणि आम्हाला त्या लोकांनासुद्धा विनंती आहे की आपण संयम बाळगावा आणि काही ना काही हळूहळू जशी जशी ट्रेन उपलब्ध होतील तसं आपण जात असाल तर त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला मनाई करत नाही, पण विनाकारण जर गर्दी केलंच तर आपल्याला ह्याच्या करोनाची लागण होण्याची शक्यता वाढेल. तर आपण कृपा करून तसं करू नये आणि आम्हाला सहकार्य करा. जर आम्ही आमच्या लोकांनी सांगितलं की आपण जरा थोडाफार डिस्टन्सिंग ठेवा, त्याच्या पलीकडे आम्ही दुसरं काम करणार नाही, मनाई करणार नाही, ती आमची जबाबदारी नाही. आता सध्या प्रायव्हेट व्हेकल्सला आम्ही च्या बाबतीत आणि इंटर डिस्ट्रिक्ट आणि इंटरस्टेटच्या बाबतीत कुठलाही निर्देश ह्याच्यामध्ये नाही आहे. माझी माहितीप्रमाणे माझी समजुतीप्रमाणे जसा पूर्वी चाललं होतं त्याप्रमाणे ते सुरू राहील. येस. एनीबडी एल्स? Yes, all the cops who are capable of coming, who have reported for duties, will be coming for duties. But the people who have such comorbidities or have problems, they've already been advised to stay home. So that's not a problem. That part has been taken care of. Okay. That figure we have. Yes. Total figures of infected police positive is 36,728. And deceased, you know, which is a sad figure, 373. But total police quarantined is about 10,304, which is they are quarantined. But out of this positive, the number of active is about 3,160. Is that correct? Yes. This is the entire year. This is for the entire year figure. This is not the current thing, right? Okay. 3,160 is the active as of now. So the first figure which I said, total positive 36,728, is the total that got affected. Okay.
304 was quarantined. Entire, over the entire year. Right now, active are only 360. 373. नाही, आम्ही 15 दिवसाचाही विचार केला नाही, काला बाजार झाला याचाही विचार केला नाही. फक्त जनतेची सहूलियतचा विचार केलेला आहे. कारण काय, पास काढण्याचं कुठे जाणं आहे, त्यांच्याकडे इंटरनेट असणं आणि त्याचं प्रिंटआउट काढणं, हे सगळं फार फार बिकट समस्या होती. ते सगळं लक्ष ठेवून मग शासनाने आमच्याही सजेशन होता तसा निर्णय घेतलेला आहे. जनतेची सहूलियतसाठी हे केलं गेलं आहे. इतर कुठलं त्याच्या बाबतीत ज्या ज्या ठिकाणी काला बाजार सुरू आहे त्याच्यामध्ये बघा, दोन यंत्रणा आहे, पोलीस आहे आणि FDI आहे. तर पहिला रोल मला वाटतं फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा असतो. त्यांनी आम्हाला जर विचारलं तर आम्ही सुद्धा त्यांची मदत करतो. पण काला बाजार रोखण्याच्या ड्रग्समध्ये तर मला वाटतं त्यांचा रोल आहे. येस. एनीबडी एल्स? नहीं, देखिए ऐसा है, रमज़ान के बारे में तो हम लोग पहले से भी, ये कोविड है इसलिए नहीं, उसके अलावा भी हम लोग फोर्स भेजते ही हैं. मतलब कोई भी फेस्टिवल हो, चाहे रामनवमी हो या रामलीला हो, हर एक चीज़ के लिए हम भेजते ही. तो वो हमने भेजा हुआ है, कोई स्पेशल ऐसा अरेंजमेंट हमने नहीं किया है और करने की हमें ज़रूरत अभी तक तो नहीं लगी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.